सेवा योजना G20 अंतर्गत एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुप महाराष्ट्र शासन आयोजित ऑनलाईन एकदिवसीय कार्यशाळा विषय आहे ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब डॉक्टर RR अहिरे सर। आजच्या कार्यक्रमासाठी कार्यशाळेसाठी ज्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर पवार सर, सहयोगी प्राध्यापक आणि भूगोल विभाग प्रमुख KSKW महाविद्यालय सिडको नाशिक। त्याचबरोबर आजच्या कार्यशाळेसाठी ऑनलाईन उपस्थित असलेले प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील सर, त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रदीप राठोड सर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्राध्यापक सुरेंद्र सिंग मगर सर, त्याचबरोबर आजच्या कार्यशाळेसाठी ऑनलाईन उपस्थित असलेले महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापकेतर कर्मचारी व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी डॉक्टर ज्योती वाकोडे महिला कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रथमतः सर्वांचे हार्दिक स्वागत करते। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। सुरुवातीलाच कार्यशाळेचे प्रास्ताविक करण्यासाठी मी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रदीप राठोड सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यशाळेचे प्रास्ताविक करावे। डॉक्टर प्रदीप राठोड सर। धन्यवाद मॅडम। महाराष्ट्र शासनाच्या 2023-24 या वर्षामध्ये G20 या अंतर्गत एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुप या विषयावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याविषयी सूचना दिलेल्या आहे। दरम्यान दिनांक 12 मे ते 17 मे 2023 या कालावधीमध्ये ऊर्जा स्रोताचे संवर्धन, पर्यावरणपूरक जीवनशैली या विषयांबाबत कार्यशाळा व व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याबाबतचे उपक्रम राबविण्याविषयी महाराष्ट्र शासनाने सर्व महाविद्यालयांना सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने विद्याविकास मंडळाच्या सीताराम गोविंद पाटील महाविद्यालय साक्री यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ETWG म्हणजेच एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुप या विषयावर आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तसंच या कार्यक्रमाकरिता आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर RR अहिरे सर हे लाभलेले आहेत। तसंच प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील सर हे आहेत। तर कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करणारे प्रमुख वक्ते डॉक्टर DN पवार सर, KSKW कॉलेज सिडको नाशिक हे आपल्याला लाभलेले आहे। ते आपल्याला एनर्जी रिसोर्सेस कन्झर्वेशन अँड इको फ्रेंडली लाईफस्टाईल या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। अशा प्रकारचे विविध कार्यक्रम G20 अंतर्गत संपूर्ण वर्षभर राबविण्याविषयी महाराष्ट्र शासनाने आपल्याला सूचना केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आपण ऑनलाईन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानुसार आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख वक्ते आपल्याला या विषयाविषयी संपूर्ण माहिती देतील अशी अपेक्षा करतो आणि पुढील सूत्र मी मॅडमांकडे सोपवितो। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी आमच्याच महाविद्यालयाचे प्राध्यापक आदरणीय सचिन गोवर्धने सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख वक्त्यांचा परिचय करून द्यावा। डॉक्टर सचिन गोवर्धने सर। थँक्यू मॅडम। आवाज येतोय मॅडम? यस सर। कवित्री बाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि विद्या विकास मंडळाचे सिडको पाटील महाविद्यालय साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण संवर्धन व ऊर्जा स्रोत संवर्धन काळाची गरज या ऑनलाईन कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब डॉक्टर RR अहिरे सर, या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख वक्ते आमचे परम मित्र
डॉक्टर ज्ञानेश्वर पवार सर, त्याचबरोबर या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून आमचे मित्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील सर, कार्यशाळेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर राठोड सर, सहकारी कार्यक्रम अधिकारी मगर सर व सहाय्यक कार्यक्रम महिला अधिकारी डॉक्टर ज्योती वाकडे मॅडम, या कार्यक्रमास उपस्थित असलेले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर नारायण पवार सरांचे शिक्षण MA PhD नेट भूगोल विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील SP कॉलेज येथे झालेले असून सर गेल्या 14 वर्षापासून नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय सिडको येथे सहाय्यक पदावर कार्यरत आहे. सरांना एकूण 14 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यामध्ये UG 14 वर्ष व PG 11 वर्ष. संशोधनामध्ये सुद्धा सरांनी खूप मोलाची भूमिका निभावलेली आहे. सरांचे 3 प्रोजेक्ट कंप्लीट असून सरांच्या अंडर एकूण 4 विद्यार्थी PhD करत आहेत. त्याचबरोबर सरांनी अनेक कॉन्फरन्स, चर्चासत्र, सेमिनार, वर्कशॉप मध्ये रिसोर्स पर्सन म्हणून काम केले आहे. सरांनी आतापर्यंत 500च्या वर विविध प्रोग्राम, वर्कशॉप, कॉन्फरन्स ऑर्गनाइज केलेले आहे. सरांनी एकूण विविध जर्नल मध्ये 20 पेपर पब्लिश केले असून 17 पेपरचे वाचन विविध राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले असून उत्कृष्ट पेपर सादरकर्ता म्हणून सुद्धा सरांना अवॉर्ड मिळाला आहे. एकूण 97 विविध राष्ट्रीय, राज्यस्तर, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, वर्कशॉप, कॉन्फरन्स मध्ये सरांनी सहभाग नोंदवला आहे. सरांचे एकूण 2 पुस्तक सुद्धा पब्लिश आहे. भूगोल विषयामध्ये असलेले आधुनिक तंत्रज्ञान, की ज्याला आम्ही टेक्निक म्हणतो, की ज्यामध्ये GIS, रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी यामध्ये सरांचा हातखंडा आहे. सर सध्या IQAC ज्ञाक समन्वयक म्हणून महाविद्यालयामध्ये काम पाहत आहेत. शिवाय भूगोल विभागाचे ते त्या ठिकाणी विभाग प्रमुख आहेत. त्याचबरोबर नुकत्याच विद्यापीठाच्या प्राधिकरणाच्या निवडणुकीत भूगोल अभ्यास मंडळावर इलेक्टिव्ह मेंबर म्हणून सर निवडून आलेले आहेत व सध्या ते भूगोल अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून काम पाहत आहेत. सरांचा हा एकूण स्तंभ प्रगतीच्या शिखराकडे जात आहे. सरांच्या ज्ञानाचा आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोग होईल याच उद्देशाने महाविद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब डॉक्टर RR आहिरे सरांनी मला सांगितलं की आपल्याला एक प्रोग्राम करायचा आहे की ज्यामध्ये ऊर्जा स्रोतावर कोण चांगली व्याख्यान देईल अशा एखाद्या व्याख्यात्याला आपण बोलवा. व त्यानुसार मी सरांना आमंत्रण दिले व सरांनी लगेच त्याला होकार दिला. सरांविषयी अजूनही खूप काही सांगण्यासारखे आहे, पण मी आपला जास्त वेळ न घेता यापुढील सूत्रे आयोजकांकडे सुपूर्द करत आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय विस्तृत सरांचा परिचय करून दिलेला आहे. आणि यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय ज्ञानेश्वर पवार सरांना विनंती करते की त्यांनी ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली या विषयावरती आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर पवार सर. धन्यवाद मॅडम. मला कोणीतरी रिस्पॉन्स द्या की स्क्रीन दिसते आहे का आणि आवाज योग्य पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हो सर, आवाज दिसतोय सर. ओके, धन्यवाद. सर्वांना नमस्कार. राष्ट्रीय सेवा योजना एकक विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय साक्री, जिल्हा धुळे, राष्ट्रीय सेवा योजना G20 अंतर्गत जी आजची ऑनलाईन कार्यशाळा आहे, ऊर्जा स्रोत संवर्धन, पर्यावरणपूरक जीवनशैली, एनर्जी सोर्सेस कॉन्झर्वेशन अँड इको फ्रेंडली लाईफस्टाईल या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्र S. आहिरे सर,
त्याच पद्धतीने प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉक्टर आनंद बी पाटील सर, आत्ताच ज्यांनी माझा परिचय करून दिला ते माननीय डॉक्टर सचिन गोवर्धने सर, कोऑर्डिनेटर्स डॉक्टर प्रदीप राठोड सर, डॉक्टर ज्योती वाकोडे मॅडम, प्राध्यापक मगर सर, रुंद आणि आजच्या या व्याख्यानासाठी जॉईन झालेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य, संस्थाचालक या सर्वांचे आभार मानतो की मला आजच्या या व्याख्यानासाठी आपल्या महाविद्यालयाशी संवाद साधण्याचा आणि आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्राचार्य अहिरे सर, आमचे मित्र सचिन गोवर्धने सर यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि मुख्य विषयाकडे वळतो. आपल्याला एनर्जी सोर्सेस कॉन्झर्वेशन आणि इको फ्रेंडली लाईफस्टाईल हा विषय गव्हर्नमेंटचा GR आहे म्हणून आपण प्रेझेंटेशन घेतोय असं नव्हे, तर NSS असेल किंवा महाविद्यालय असेल, शैक्षणिक क्षेत्रातील विविध संस्था असतील, या सततच एनर्जी कॉन्झर्वेशन मध्ये काम करत असतात. अनेक विषयातील करिक्युलम मध्ये हा पार्ट असतो. कदाचित तो विद्यार्थी परीक्षेच्या दृष्टीने करत असतील, परंतु याचं रिअल ऍप्लिकेशन व्हावं, ग्राउंड पर्यंत याचं इन्फिल्ट्रेशन व्हावं, याच्याबद्दल अवेअरनेस व्हावा आणि या सगळ्यांमधून एनर्जी कॉन्झर्वेशन होऊन लोकांमध्ये एक पर्यावरणपूरक जीवनशैली रुजवावी आणि त्यातून जे क्लायमेट चेंज किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला जावा, या दृष्टिकोनातून आपल्या गव्हर्नमेंटने आपल्यासाठी ही सूचना केलेली आहे. आजच्या व्याख्यानासाठी जे विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना माझी एक सूचना आहे की मी आजच्या प्रेझेंटेशन मध्ये जेही तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे, कदाचित यातील काही माहिती आपल्याला अवगत असेल, याहीपेक्षा जास्त असेल, परंतु आपल्या आजच्या प्रेझेंटेशनचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे आपलं जे काही एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन साठी किंवा एनर्जी कॉन्झर्वेशन साठी काय इंडिव्हिज्युअल रोल आहे आणि वैयक्तिक पातळीवर आपण काय कार्य करून यातील आपल्या पर्यावरणपूरक जीवनशैलीद्वारे पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू शकतो, शाश्वत विकासातील ध्येय साध्य करण्यास आपण हातभार लावू शकतो, जो युनायटेड नेशनचा प्रोग्राम आहे आणि युनायटेड नेशनचे सर्वच राष्ट्र यासाठी प्रयत्नशील आहेत. हा विचार आपण करणार आहोत आणि आजच्या प्रेझेंटेशन किंवा लेक्चर मधनं आणि गव्हर्नमेंटने दिलेल्या या कार्यक्रमामधनं 5 विद्यार्थ्यांनी देखील जीवनामध्ये एक जरी मुद्दा स्वीकारला आणि तो इम्प्लिमेंट केला तरी देखील गव्हर्नमेंटच काय तर आपल्या सर्वांचंच यामधलं जे उद्देश आहे ते उद्दिष्ट पूर्ण होईल याची मला खात्री वाटते. हा जो काही आजच्या प्रेझेंटेशनचा भाग आहे यामध्ये एक 3 सेक्शन प्रमुख आहेत. एक म्हणजे हा जो वर्किंग ग्रुप आहे यांनी ही सूचना का आणली, त्याच्या मागे जो उद्देश होता तो म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकासाची ध्येय. दुसरा, एनर्जी कॉन्झर्वेशन हा मुद्दा का आणि कशासाठी एनर्जी कॉन्झर्वेशन करायचं, त्याच्या मागची मुख्य भूमिका काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. एनर्जी कॉन्झर्वेशनचा, ग्लोबल वॉर्मिंगचा आणि त्यामुळे होणाऱ्या हवामान बदलाचा अत्यंत घनिष्ठ संबंध असल्यामुळे एनर्जी कॉन्झर्वेशन, क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या दृष्टिकोनातून आपण माहिती करून घेऊ आणि मग त्यातून आपण युनायटेड नेशन, वेगवेगळे राष्ट्र, राज्य पातळी, विद्यापीठे, महाविद्यालय आणि व्यक्तिगत पातळीवरती कोणते ग्रीन सोल्युशन्स आहे की ज्याद्वारे कार्य करू शकतो, या पद्धतीने एक प्रेझेंटेशनचा भाग असेल. हे सर्व प्रेझेंटेशन सादर करत असताना सर्वप्रथम मी एक्नॉलेज करू इच्छितो की ज्या ज्या वेबसाईटवरनं ज्याही गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स असतील, सायंटिफिक कम्युनिटीने केलेले अहवाल असतील, स्टॅटिस्टिकल फिगर्स असतील, रिसर्च पेपर्स असतील, चार्ट्स असतील, मॅगझिन्स असतील, यामधून जी सांख्यिकी पिक्चर्स या ठिकाणी डिस्प्ले केलेले आहेत त्या सर्वांचे सर्वप्रथम रिव्हिजन करतो, कारण ही वैयक्तिक मी बनवलेली प्रॉपर्टी नाही. मी माहिती गॅदर करून तुमच्या समोर डिस्प्ले करतो आहे, परंतु हे रिपोर्ट्स गव्हर्नमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफिशियल्स कडनं आलेले आहेत. हे माझं वैयक्तिक रिसर्च वर्क नाही, म्हणून मी एक्नॉलेज करू इच्छितो. आता आपण नेहमीच ऐकणारा आणि अत्यंत सर्वांच्या कानावरती सतत पडणारा शब्द म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. काय आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट?
ज्याला आपण मराठीमध्ये शाश्वत विकास म्हणतो. खरं तर हा शब्द सर्वप्रथम 1987 मध्ये उच्चारला गेला, जो ब्रंटलँड कमिशनचा रिपोर्ट होता आवर कॉमन फ्युचर मध्ये. त्यामध्ये त्यांनी याची व्याख्या दिली होती आणि माहिती दिली होती की सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास म्हणजे इट इज डेव्हलपमेंट दॅट मीट द नीड ऑफ प्रेझेंट विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी फॉर फ्युचर जनरेशन टू मीट देअर ओन नीड्स. याचा अर्थ आजच्या आपल्या गरजा पूर्ण करत असताना, आपण विकास साध्य करत असताना पुढच्या जनरेशनला देखील ते घटक ते संसाधने जसेच्या तसे उपलब्ध राहतील व त्यांच्याही गरजा यातून पूर्ण होईल अशा पद्धतीने विकास करणे म्हणजे शाश्वत विकास. एक सिंपल उदाहरण घ्यायचं म्हणजे आपलं शेत आहे आणि या शेतामध्ये आज जी काही मृदेची उपयोगिता उत्पादक क्षमता आहे, ही उत्पादन क्षमता आज जी आहे त्याच पद्धतीची गुणवत्ता पुढच्या पिढीला, पुढच्या 50 वर्षात, 100 वर्षाच्या नेक्स्ट जनरेशनलाही राहावी, या दृष्टिकोनातून ती शेती करणे म्हणजे शाश्वत विकास. मग त्या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक शेती, सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग या संकल्पना येतात. आणि मग ज्या आत्ताच्या गोष्टींमुळे, रासायनिक खतांमुळे शेतीमध्ये जो काही नाश होत आहे किंवा सॉइल इरोजन मोठ्या प्रमाणात होत आहे, चुकीच्या पद्धतींचा वापर होत आहे, ते टाळणं, हे एक उदाहरण देता येईल की शाश्वत विकास म्हणजे काय याचं. कारण शाश्वत विकासातून एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन आणि एनहान्समेंट तर होतच होतं, परंतु याच्यातून सोशल प्रोग्रेस, सामाजिक विकासही अपेक्षित असतो, जो बॅलन्स करतो. आणि मग त्या पद्धतीचा आर्थिक विकास जर झाला तर ह्या 3 संकल्पनांमधून शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट होतो. मग तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ एन्व्हायरमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ एनी सेक्टर, तुम्ही कोणतंही क्षेत्र घेतलं तरी त्यात होईल. साधारणपणे जेव्हा 1987 ला ह्या शाश्वत विकासाची संकल्पना युनायटेड नेशन मांडली गेली, त्यानंतर 2015 मध्ये एक वेगळ्या प्रकारचा अजेंडा 2 सदस्य देशांनी कार्य केलं, ज्याला आपण SDG, शाश्वत विकासाची मूल्य पूर्ण नाही म्हणून त्याला अजून 15 वर्षांचा कालखंड वाढवून देण्यात आला. सगळ्या देशांना कडक नियमावली करण्याचं आवाहन करण्यात आलं आणि मग पुढे जाऊन 2021 मध्ये पुन्हा हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं दशक साजरं करावं, 2021 ते 30 हे ठरवण्यात आलं. आपल्या भारत सरकारने याचा आढावा घेतल्यावरती लक्षात आलं की पूर्णचे पूर्ण गोल साध्य करणं शक्य दिसत नाही, इम्प्लिमेंट होत नाही. म्हणून ग्राम पातळीपासून अगदी ग्रामपंचायत लेवल पासून तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रत्येक स्कीम मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून प्रोव्हिजन करण्यात आली. त्याचे फंडिंग असतील, मनरेगा स्कीम असतील, गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम असतील, या त्याला जॉईन करण्यात आला. याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेलं आहे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्कीम्स या गव्हर्नमेंटच्या प्रत्येक स्कीमला अलाइन केल्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण होईल असं या ठिकाणी आता लक्षात येत आहे. तर आपल्या समोर हे जे चित्र दिसतं याच्यामध्ये 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. देयर आर 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स विच इज डिझाईन्ड बाय युनायटेड नेशन्स, ज्यामध्ये नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ अँड वेलबिंग, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी, क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. आपण ज्या मुद्द्यावरती आता चर्चा करणार आहे, जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव्ह करण्याच्या दृष्टीने आजचं व्याख्यान एकमेकाला कोरिलेट आहे. कारण क्लीन एनर्जी आली तर क्लायमेट ऍक्शन वरती येतं, लाईफ ऑन लँड, लाईफ बिलो वॉटर, त्याच पद्धतीने इंडस्ट्री, झिरो हंगर, गुड हेल्थ, हे सगळे कोरिलेट आहे. आणि म्हणून एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला अनेक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे इंटरलिंकेज आहे. आपल्याला माहिती आहे की आपली एक पृथ्वी आहे, या पृथ्वीमध्ये अनेक सिस्टीम्स आहेत, मेजर सिस्टीम, सब सिस्टीम, क्लोज सिस्टीम, ओपन सायकल सिस्टीम, आणि ही गुंतागुंत जी काही सिस्टीमची आहे त्यातून या गोष्टी साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आजचं व्याख्यान किंवा हा जो वर्किंग ग्रुप कार्य करतो आहे
तो क्लीन एनर्जीच्या दृष्टिकोनातून करतात. मग हे करत असताना आपल्याला लक्षात येईल, आपल्या समोर एक चित्र जे दिसतंय हे चित्र काल्पनिक वाटत असलं तरी देखील हे सत्यात उतरतंय. या ठिकाणी जो काही ध्रुवीय प्रदेश आहे, येथील जे प्राणी आहेत या प्राण्यांना राहण्यासाठी जो बर्फ आवश्यक आहे तोच शिल्लक नाही, आणि त्यांनी एकत्र येऊन एक बर्फाच्या छोट्याशा भागावरती ते स्थिरावलेले आहे. आणि म्हणून यांच्या दृष्टिकोनातून सस्टेनेबल डेव्हलपमेंटची गरज आहे हे जाणवतं. मागील काही 5-10 वर्षाच्या कालखंडातील जर थोड्या पर्यावरणाच्या आणि हवामानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मुंबईमध्ये 2005 मध्ये झालेला 24 तासामधील 37 इंचेस रेनफॉल, व्हेरी हाय इंटेन्सिटी रेनफॉल वॉज देअर, आणि त्यामुळे 1,000 पेक्षा जास्त मृत्यू आणि फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं होतं. हे चित्र आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीने आपल्या भारताला उत्तर भारताची जी गंगा नदी आहे, सर्वात मोठं जे क्षेत्र तिने व्यापलेलं आहे, सर्वात लांब भारतातील नदी, तिचा उगम जेथे होतो ते गंगोत्री, आणि ते हिमाच्छादित आहे किंवा बर्फाने ती त्या ठिकाणी ग्लेशियर आहे, ती दरवर्षी मागे सरकते आहे. याचा अर्थ त्या ठिकाणचा बर्फ वितळतो आहे, आणि हा हजारो वर्षांचा बर्फ वितळणं म्हणजे समुद्र जल पातळीत वाढ होणं म्हणजेच हवामान बदल, याचाच अर्थ तापमानामध्ये होणारे बदल. बांगलादेशामध्ये हे चित्र आपण कायम बघतो की बांगलादेश हा जगातील सर्वात जास्त फ्लड प्रोन कंट्री आहे. याच्यासारखेच अनेक देश आज या स्थितीला दिसून येतात. हे चित्र जे दिसतंय आपल्याला विदेशातील वाटेल, परंतु हे आपल्या महाराष्ट्रामधील कोकण भागातील आहे. कोकण भागामध्ये येणाऱ्या महापुरांमुळे नदीच्या दुतर्फा सतत महापुराचा थैमान दिसून येतं. पूर्ण जमीन ही पाण्याखाली जाते. पूर्वी कोकणमध्ये पाऊस हा अत्यंत मोठ्या प्रमाणात पर्जन्य होत असलं तरी देखील फ्लड कंडिशन ही त्या ठिकाणी होत नव्हती, कारण हाय इंटेन्सिटी रेनफॉल, कमी काळामध्ये अधिक पर्जन्य होणं, क्लाउड बर्स्ट, ढगफुटी होणं या संकल्पनांमध्ये वाढ झाली, आणि इट इज इंडिकेशन ऑफ क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज, हवा आणि हवामान बदल काय ते आपण नंतर बघणारच आहोत. नंतर नॅशनल जिओग्राफिक चॅनल मध्ये आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं, या ठिकाणी 2016 ची ही इमेज आहे की त्या ठिकाणचा जो काही बर्फ आहे याला क्रॅक जात आहे. एका बाजूची प्राणी दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणचे जाऊ शकत नाही, आणि हे इंडिकेशन आहे की तिथले बर्फ वितळतो. आणि आत्ताची सर्वात लेटेस्ट घडामोड 18 मार्च 2022 ला अंटार्क्टिकावरती जे काही रिसर्च सेंटर आहेत वेगवेगळ्या कंट्रीचे, त्यातील रशियन आणि अनेक देशांचे, युनायटेड नेशनचे देखील रिसर्च सेंटर आहेत जे हवामान बदलावरती अभ्यास करतात. त्यातील कोणकॉरियो नावाचं जे स्टेशन होतं अंटार्क्टिकावरती, त्या ठिकाणच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या त्या जे काही स्टेशन आहे स्टेशनच्या बाहेर बर्फावरती येऊन आपले कपडे, जे काही शर्ट होते ते उतरवून आणि जगाचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं. त्यांचा उद्देश जगाला सांगण्याचा हा होता की त्या दिवशी त्या ठिकाणचे तापमान -11.8 डिग्री सेल्सिअस रेकॉर्ड केलेलं. अर्थात हेही मायनस आहे, परंतु त्या ठिकाणचं जनरल टेम्परेचर हे हजारो वर्षांपासून -50 डिग्री सेल्सिअस असतं. त्या दिवशी ते -11 डिग्री सेल्सिअस रेकॉर्ड केलं गेलं. याचा अर्थ त्या ठिकाणी तापमानामध्ये 40 डिग्रीने वाढ झाली, आणि 40 डिग्रीने त्या ठिकाणी होणारी वाढ आणि त्यामुळे वितळणारा बर्फ, त्या बर्फ वितळण्यामुळे त्या ठिकाणी हिमनद्या वितळणे, हिमनद्या वितळल्यामुळे नद्यांना महापूर येणे आणि सागर जल पातळीत वाढ होणे, या चक्रामध्ये आपण अडकतो. या सागर जल पातळीत होणाऱ्या वाढीमुळे आणि या सगळ्या गोष्टींमुळे जे काही पर्जन्य चक्र असेल, जलचक्र असेल, त्याच पद्धतीने वातावरणामधील ज्या काही क्रिया प्रक्रिया आहेत त्या सगळ्यांवरती दुष्परिणाम होतो, आणि त्याला आपण हवामान बदल म्हणतो. आपल्या समोर ही 4 आवरण या ठिकाणी दिसत आहे. पृथ्वी ही 4 सिस्टीमवरती चालते प्रमुख. आपल्या पूर्वी पंचमहाभूते ही संकल्पना सनातन धर्मामध्ये उच्चारली जायची, वैदिक धर्मामध्ये. त्याचा अर्थच पंचमहाभूतामध्ये दुसरं तिसरं काही नाही, ही 4 आवरण आणि त्यातील एक जैविक आवरण, ज्यामध्ये शिलावरण, जलावरण, वातावरण आणि 4थं जैविक आवरण जीवावरण, या चौघांची एकत्रित अशी प्रणाली आहे. आणि या प्रणालीमध्ये नॅचरली सगळ्या सिस्टीम चालू असतात, त्याच्या सब सिस्टीमही सुरू असतात, परंतु मानवाच्या क्रियांचा
त्या ठिकाणी परिणाम होऊन त्याच्या रिएक्शन्स येतात आणि त्याचा परिणाम पुन्हा पृथ्वीवर मानवावरती होतो. म्हणून हा बिघाड होऊ नये या दृष्टिकोनी कार्य करणं म्हणजे एनर्जी कॉन्झर्वेशन सारखे कार्य करणं, ज्यामध्ये हवा, जमीन, पाणी, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव या घटकांचा समावेश होतो आणि विविध विज्ञानामध्ये याचा अभ्यास केला जातो. अलीकडच्या काळामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी, अंतराळ विज्ञान प्रचंड विकसित झालेलं आहे. भारतही त्यात मागे नाही. भारताचे जे काही स्पेस टेक्नॉलॉजीचे जनक आहे विक्रम साराभाई यांनी याच्यात प्रचंड क्रांती करून आपल्याला रिअल टाइम डाटा हल्ली मिळतो आणि त्याद्वारे अनेक प्रेडिक्शनही करता येतात. हॅलो हॅलो बोला सर. मग आता विद्यार्थ्यांना थोडस एक कल्पना यावी म्हणून आपण बऱ्याचदा शब्द उच्चारतो हवा आणि हवामान, वेदर आणि क्लायमेट. हवा ही एखाद्या दिवसाची, एखाद्या वेळेची किंवा एखाद्या तासाची स्थिती असू शकते. हवामान हे एखाद्या ठिकाणी, एखाद्या प्रदेशामध्ये दैनंदिन हवेची स्थिती मोजून अनेक वर्षांच्या कालखंडाचा, मिनिमम 13 वर्षापेक्षा जास्त कालखंड यासाठी कन्सिडर केला जातो, तेव्हा हवामान बदल शब्द उच्चारला जातो. म्हणून हवामान बदल इट इज लॉंग टर्म पॅटर्न ऑफ वेदर अँड वेदर मीन्स इट इज शॉर्ट टर्म स्टेट ऑफ द ॲटमॉस्फिअर या दृष्टीने आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आणि मग हवामान बदल जेव्हा होतोय तेव्हा याचा परिणाम भयानक दिसून येतात. आणि म्हणून क्लायमेट चेंज काय आहे, इट इज रेफर ॲज लॉंग टर्म शिफ्ट्स इन टेम्परेचर्स अँड वेदर पॅटर्न्स, जे आपल्या ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत, शास्त्रज्ञांपासून मजुरांपर्यंत, शेतकऱ्यांपासून इंडस्ट्रीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आज हवामान बदलाबद्दल बोललं जातं. त्याचं कारण हे आहे. आणि याचा आणि एनर्जी कॉन्झर्वेशनचा काय संबंध आहे तो आपल्याला पुढे कळेल. सस्टेनेबल डेव्हलपमेंटची काय संबंध आहे ते कळेल. आणि पर्यावरण जीवनपूरक शैली आपण तयार करणं म्हणजे काय त्याची लिंक तुम्हाला या ठिकाणी लागेल. आणि अशा पद्धतीने जगातील आजची जी आकडेवारी आहे, जगातील जे आता स्टॅटिस्टिक्स आहेत, ज्या बातम्या आहेत, जे रेकॉर्ड्स आहेत, रिपोर्ट्स आहेत, त्या आधारे हे लक्षात येत आहे की क्लायमेट चेंजचे करंट एव्हिडन्सेस आपल्याला मिळता आहेत, ज्यामध्ये ग्लेशियर मेल्टिंग, हिमनद्या वितळणे असेल, हरिकेन सारखे मोठमोठे वादळ असतील, जंगलांना आग लागणे असेल, वाळवंटीकरणात होणारी वाढ असतील, इन्सेक्ट्स आणि विविध जीवजंतूंमध्ये होणारी वाढ असेल, समुद्र जल पातळीत होणारी वाढ असेल, दुष्काळ असेल, यांचं प्रमाण वाढलंय. आणि याचा एक पॅटर्न आहे. आफ्रिका खंडामध्ये वॉटर शॉर्टेजचा प्रॉब्लेम आहे, लॅटिन अमेरिकामध्ये रेनफॉल चेंजचा पॅटर्न आहे, नॉर्थ अमेरिकामध्ये उष्ण लहरी आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कोस्टल एरियामध्ये सागरजल पातळीत वाढ आहे, एशियन कॉन्टिनेंट्स मध्ये ज्या ठिकाणी हिमाच्छादित बर्फ आहे किंवा हिम आहे अशा ठिकाणी हिमनद्या वितळत आहेत, आणि आर्टिक अंटार्क्टिकावरती त्याही ठिकाणचा बर्फ वितळतोय, त्याची थिकनेस कमी होते. आणि याची आकडेवारी असे दिसत होते की युरोपमध्ये हीटचं प्रमाण जास्त आहे, एशियन कॉन्टिनेंटमध्ये हीट आणि फ्लडचं प्रमाण जास्त आहे. आणि याचे स्टॅटिस्टिकल पुरावे एक ऑथेंटिक जी काही गव्हर्नमेंट युनायटेड नेशनची एजन्सी आहे हवामान बदलावर अभ्यास करणारी, त्यांनी हे फॅक्ट्स आणि फिगर जगासमोर मांडले. आणि त्यांच्यामध्ये ह्युमन इंड्युस्ड क्लायमेट चेंज इज अफेक्टिंग मेनी वेदर अँड क्लायमेट कंडिशन इन एव्हरी रिजन अक्रॉस द ग्लोब, म्हणजे मानवी क्रियांमुळे होणाऱ्या हवामान बदलाचा परिणाम जगातील प्रत्येक भागावरती होत आहे, ज्यामध्ये उष्ण लहरी, अतिपर्जन्य, दुष्काळ आणि ट्रॉपिकल सायक्लोन यांचा समावेश होतो. मग आपल्यामध्ये यामध्ये मिथ्या येतात की ग्लोबल वॉर्मिंग आहे की नाही, काही देश हो म्हणताय, काही शास्त्रज्ञ नाही म्हणताय. नक्की कोणाचा आपण स्वीकारायचं, तर याचा स्वीकार करण्यासाठी जगातील एक ऑथेंटिक एजन्सी आहे ती म्हणजे IPCC, इंट्रा गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, युनायटेड नेशनची ऑथेंटिक सायंटिफिक बॉडी आहे, ज्या बॉडीद्वारे वेगवेगळे रिपोर्ट्स हवामान बदलाचे, ग्लोबल वॉर्मिंगचे दिले जातात आणि ऍक्शन प्लॅन करून युनायटेड नेशनला दिला जातो, ज्याचाच आधार घेऊन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आलेले असे वर्किंग ग्रुप कार्य करत आहेत. त्यांचा नुकताच 6वा रिपोर्ट आता पब्लिश झाला 2023 मध्ये. त्या क्लायमेट चेंजच्या अनुषंगाने एकूण 6 रिपोर्ट त्यांनी आतापर्यंत प्रकाशित केलेले आहेत. त्यातला 6वा रिपोर्ट क्लायमेट चेंज वरती आहे. आणि ह्या क्लायमेट चेंज नुसार त्यांनी युनायटेड नेशनला, सगळ्या जगाला आव्हान केलं की
ह्युमन इंड्यूस ग्लोबल वॉर्मिंग कमी करणं हे आपलं काम आहे. हे इतकं सायंटिफिक काम आहे की हा रिपोर्ट करण्यासाठी 40 देशातील 91 पेक्षा प्रमुख जास्त अधिक सायंटिफिक कम्युनिटी, 133 कॉन्ट्रीब्युटिंग ऑथर्स, 6000 पेक्षा जास्त केस स्टडी जगातील, 1000 पेक्षा जास्त रिव्ह्युअर्स आणि 50,000च्या आसपास कॉमेंट्स, रिसर्च कॉमेंट्स याच्यामध्ये आहेत. आणि हा IPCCचा रिपोर्ट म्हणतो की द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ऑफ 1.5 अँड अबोव्ह प्री इंडस्ट्रियल लेवल, म्हणजे आज आपण 2030 ला 1.5 ला क्रॉस केलेला असू आणि 2 डिग्री ग्लोबल वॉर्मिंग कडे जाऊ, हा त्यांनी इम्पॅक्ट, अडॉप्शन आणि व्हल्नरेबिलिटी यामध्ये रिपोर्ट दिला. त्याचा अर्थ असा की आपण इंडस्ट्रियल कालखंडानंतर 1 डिग्री ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम, दुष्परिणाम अनुभवलेत ऑलरेडी. त्याच्यामुळे लोक, निसर्ग, लाईव्हलीहुड याच्यावरती इम्पॅक्ट झाला आणि कदाचित 2030 नंतर आपण 1.5 ला क्रॉस करू. आज आपण 1.3 ला क्रॉस केलेलं आहे. आणि जगातील टेम्परेचर मागील 4 दशकांमध्ये सर्वात जास्त वाढलेलं आहे 1850 नंतर. स्टॅटिस्टिकल फिगर तुमच्या समोर आहे, तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये सरफेस टेम्परेचर जे आहे पृष्ठभागाचं, ते मागच्या 2 दशकांमध्ये 0.99 डिग्री सेल्सिअसने वाढलेलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1 डिग्री सेल्सिअसने वाढलेलं आहे. आणि 1 डिग्री सेल्सिअसने हे तापमान वाढणं म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीच्या हवामान बदल होणं या पद्धतीने दिसून येतं. आणि यामध्ये जे काही सरफेस टेम्परेचर किंवा समुद्रजल पाण्याचं जे काही टेम्परेचर आहे ते जे वाढत आहे, त्याचं मुख्य कारण जे इंडिकेट केलेलं आहे ते मानवी क्रिया. या ठिकाणच्या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकतात की ह्युमन इंड्युस्ड सिम्युलेशन मध्ये ह्युमन मध्ये सर्वात जास्त प्रमाण आहे, जे 1.5 म्हणजे 1850 ते 2000 मध्ये फार मोठ्या प्रमाणात ग्रोथ दिसून येतो. आणि हा रिपोर्ट मधल्या काही ठळक गोष्टी तुम्हाला सांगतो, ज्यामध्ये आता याचा संबंध एनर्जी कॉन्झर्वेशनशी येतोय, आपल्या पर्यावरणपूरक जीवनशैलीशी पुढे येणार आहे. ज्यामध्ये CO2 कॉन्सन्ट्रेशन, कार्बन जो आहे याचं उत्सर्जन जे जगामध्ये मागील 200 दशलक्ष वर्षामधलं सर्वात जास्त 1750 नंतर जास्त आलेला आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कार्बनचं उत्सर्जन होत असल्यामुळे CO2चं, त्यामुळे जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग घडत आहे. आणि याच्यामुळे समुद्राच्या वरच्या पाण्याचा जो काही लेअर आहे 0 ते 700 मीटर पर्यंत, तो सर्वात जास्त उष्ण होतो आहे, एक्स्ट्रीमली उष्ण होतोय. आणि त्याचा परिणाम पूर्ण जगातील हवामान चक्रावर, ऋतुचक्रावरती होत आहे. अनेक ठिकाणी जे रेग्युलर ऋतू होते त्याच्यामध्ये बदल जाणवतो. याचा परिणाम ग्लोबल ऍसिडिफिकेशन होतोय, जलचक्रावरती होत आहे, वाऱ्यांच्या दिशेमध्ये होत आहे. आणि एकूणच सगळ्या क्लायमेट झोन जे पूर्वीचे रेग्युलर होते ते शिफ्ट होत आहेत. आणि ही कंडिशन याच पद्धतीने चालू राहिली तर पुढे जाऊन मानवाचं जगणं अशक्य होईल. त्याच पद्धतीने या रिपोर्टमध्ये समुद्रजल पातळीमध्ये म्हणजे सागर जल वाढणं, तो आपल्याला माहिती आहे जगातील 70% पेक्षा जास्त लोक समुद्र किनारी भागात राहतात. जगातील प्रमुख ज्या काही जास्त दाट लोकवस्तीचे शहरं आहेत यातील मॅक्सिमम शहर ही समुद्र किनारी भागामध्ये आहे. आणि जर सागर जल पातळी अशीच वाढ होत राहिली तर या सगळ्यांना धोका संभवतो. कारण 1.3 ऍव्हरेज रेट ऑफ सी लेवल झालेला आहे 1901 ते 1971. आणि हल्ली तो 2006 ते 2018 मध्ये 3.7 मिलीमीटरनी प्रत्येक वर्षी ग्लोबल सी लेवल राईज होत आहे. फार मोठा आकडा आहे 3.7 मिलीमीटर. म्हणजे कारण 1 मिलीमीटर मध्ये बदल होणं म्हणजे पृथ्वीच्या सगळ्याच पृष्ठभागाच्या क्रिया, प्रक्रिया, प्रोसेसेस मध्ये. आर्टिक सी आणि ग्लेशियरच्या बाबतीमध्ये तेच घडतंय. जगामध्ये आर्टिक सी जो होता त्यातला 1000 वर्षांमधला सर्वात कमी पातळ थर सध्या आहे. ग्लेशियर रिट्रीट, हिमनद्या वितळण्याचं प्रमाण जगातील मागच्या 2000 वर्षांमध्ये सर्वात जास्त आहे. हा तो सायंटिफिक कम्युनिटीचा आपल्याला सांगतोय. पाऊस, वातावरण पावसामुळे खराब झालं. कृपया कोणाच तरी आवाज येतोय, बंद करा, माईक म्यूट करा. आणि याचा सगळा परिणाम जगावरती दिसून येतो. आणि जगामध्ये ऍग्रो इकोलॉजिकल बॅलन्स डिस्टर्ब झालेला आहे. एक्स्ट्रीम इव्हेंट्स त्या ठिकाणी दिसून येतात. काही ठिकाणी अचानक अतिपर्जन्य होतं, काही ठिकाणी दुष्काळ पडतात. असे एक्स्ट्रीम वेदर कंडिशन जास्त दिसतात.
आणि हे आत्ताच्या 1.3 ने दिसतंय. आपण 1.5 क्रॉस केल्यावरती काय होईल जर 2030 पर्यंत काहीच उपाययोजना झाल्या नाही तर जगातील 70% समुद्राखालचा प्रवाह नष्ट होईल आणि 2% जर क्रॉस केलं तर संपूर्ण नष्ट होईल. जगातील 6 मिलियन पॉप्युलेशन जी कोस्टल एरियाज मध्ये ती वल्नरेबल असेल. 10 मिलियन पॉप्युलेशन जर 2 डिग्री झाली तर त्या ठिकाणी तिला धोका असेल. त्याच पद्धतीने 1.5 डिग्री ग्लोबल वॉर्मिंग झाल्यास समुद्र जल पातळी 1 मीटरने वाढेल. 1 मीटरने वाढण्यामुळे पाण्याखाली जगातील अनेक देश जगातील पाण्याखाली जातील. सागरी बेटं पाण्याखाली जातील. त्याच पद्धतीने इन्सेक्ट जे असतील पॉलिनेशन करणारे ज्याच्यामुळे क्रॉप्स आणि प्लांटच्या दृष्टीने ते महत्वाचे आहेत ते पूर्ण लॉस होतील. आर्टिक समुद्र वितळला जाईल आणि ड्राऊटचं एक्स्ट्रीम वेदर कंडिशनचं चित्र वाढेल. हे 1.5 झाल्यावर आणि हे होऊ नये हे म्हणूनच आपल्याला कार्य करायचं आहे. आणि हे झालं तर प्रत्येक खंडामध्ये काय होईल, आर्टिक समुद्रावरती काय होईल, जमिनीवरती काय होईल, त्याच पद्धतीने एशियन कॉन्टिनेंट्स मध्ये काय होईल, युरोपमध्ये काय होईल, याचं 1.5 डिग्री 1.5 to 2 डिग्री आणि ग्रेटर दॅन 2 डिग्री ग्लोबल वॉर्मिंग झाल्यावरती काय परिणाम होईल हे स्टॅटिस्टिक तुमच्या समोर आहे. मी ते एक्सप्लेन करण्यात जास्त वेळ घालवणार नाही, परंतु त्याचं जर थोडं बारकाईने निरीक्षण केलं तर अत्यंत भयानक आणि धोक्याची घटना असू शकते. पण मला खात्री आहे की जग ज्या दृष्टिकोनातून कार्य करताय, ज्या पद्धतीने मागच्या जगातील देश एकत्र आलेले आहेत, ग्लोबल वॉर्मिंग असेल, हवामान बदल असेल, याच्यावरती कार्य करतायत, ग्रासरूट लेवलला याच्यामध्ये जो अवेअरनेस वाढतोय याच्यातून निश्चितच ग्लोबल वॉर्मिंग जे काही 2 डिग्री प्रेडिक्ट केलेली आहे या लेवलनी ती थांबेल आणि आपण तिला क्रॉस होऊ देणार नाही. आणि म्हणूनच या आपल्याही खंडामध्ये ही स्थिती होऊ नये या दृष्टिकोनातून हे करणं गरजेचं आहे. मग या हवामान बदलाला पक्की कारणीभूत कोण, तर ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं की आपण काय म्हणतो की पृथ्वीचं तापमान वाढतं. अजिबात नाही. पृथ्वीच्या तापमानात काहीच बदल होत नाही. ते 14.9 डिग्री सेल्सिअस आहे, आजही ते तितकंच आहे. परंतु ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या हवामानात वातावरणामध्ये तापमान वाढणं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आणि हा लॉंग टर्म शिफ्ट असतो. मग याची कारण काय बरं, पूर्वी एक टीव्हीवरती जाहिरात यायची लोकसंख्या वाढीच्या नियंत्रणाच्या संदर्भामध्ये. अलीकडच्या काळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये आपण कॅरिंग कॅपॅसिटी, धारण क्षमता, म्हणजे एखाद्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या लोकसंख्येला किती नैसर्गिक साधन संपदा उपलब्ध आहे ती पर्याप्त असेल तर ती प्रॉपर कॅरिंग कॅपॅसिटी झाली, या पद्धतीने आपण वर्णन करतो. परंतु त्या जाहिरातमध्ये असं दाखवलं जायचं की 2 टोमॅटो असतील आणि बरणी पॅक केली तर टोमॅटो ओके, परंतु बरणीमध्ये 3रं टोमॅटो टाकला आणि झाकण लावण्याचा प्रयत्न केला तर 3 पैकी 1 टोमॅटो फुटून जायचं. याचा अर्थ त्या बरणीची धारण क्षमता 2 होते. म्हणजेच लोकसंख्या नियंत्रणात ठेवा हा त्यातून मेसेज होता. याचाच अर्थ जगाची वाढती लोकसंख्या ही सर्व समस्यांचं मूळ आहे. भारत हा पहिल्या क्रमांकावरती पोहोचलेला आहे. म्हणून या पर्याप्त लोकसंख्येला कॅरिंग कॅपॅसिटीला अडॉप्शन होत नाही, ज्याचा ट्रेस एन्व्हायरमेंटल नॅचरल रिसोर्सेस वरती येतो, पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरती येतो आणि त्यातून मग पुढे जाऊन ग्लोबल वॉर्मिंग साठी कारण येतात. म्हणून ग्लोबल वॉर्मिंगची जी सगळी कारणं आहेत ती सगळी कारणं म्हणजे लोकसंख्या वाढीची आणि ग्लोबल वॉर्मिंग हे कारण आहे हवामान बदलाचं. आणि या सगळ्यांमध्ये सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो कार्बन आणि या कार्बनचं उत्सर्जन रिडक्शन हे करू शकतो अलीकडच्या काळामध्ये जे काही रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहे त्याचा वापर करून. आणि म्हणून एनर्जी रिसोर्सेस वर्किंग ग्रुप यासाठी कार्य करतोय. त्याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग मध्ये ग्रीन हाऊस गॅसेस हा आपण महत्वाचा मानतो. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे हरितगृह वायू. याचा अर्थ काय, तर सूर्याकडून येणारी किरण जेव्हा सूर्याकडून आपल्याकडे येतात तेव्हा पृथ्वीच्या जवळचं वातावरण ते तापवतात, परंतु त्याचं परावर्तन होतं दीर्घ लहरींच्या द्वारे. आणि हे नॅचरल सिस्टीमने होणारं परावर्तन जेव्हा या नेचरमध्ये पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, ओझोन आणि हॅलो कार्बनचं प्रमाण वाढतं तेव्हा हे वायू एखाद्या काचेच्या पेटीमध्ये आलेले किरण पकडून ठेवावे. त्याप्रमाणे पृथ्वीच्या भोवती ही उष्णता पकडून ठेवतात, ती रिलीज होत नाही, उत्सर्जित होत नाही आणि त्यातून हरितगृह वायू परिणाम घडून येतात आणि म्हणून ग्लोबल वॉर्मिंग होते.
आणि म्हणूनच कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईडचे जेही सोर्सेस आहे हे सोर्सेस कमी करणं, या ठिकाणी आपण पर्यावरणपूरक जीवनशैली आणणं आणि त्यातून क्लीन एनर्जीकडे जाणं आणि त्यातून ग्लोबल वॉर्मिंग कमी करून हवामान बदल कमी करणं व शाश्वत विकास ध्येय पूर्ण करणं हे अपेक्षित आहे. या ठिकाणी कार्बनचं आणि तापमानाचा सहसंबंध मागच्या 4 लाख वर्षापासूनचे दिलेले आहेत, ज्यामध्ये याच्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. म्हणजे 380 ppm कार्बनचं उत्सर्जन सध्याच्या स्थितीला होत आहे आणि हे होऊ नये या दृष्टिकोनातून काम करणं हे महत्वाचं आहे. मग आता असं असताना सगळेच जण फक्त समस्या आहे, तिला सोल्युशन नाही, फार मोठी समस्या आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, ती रिड्यूस करता येते, मग करायचं काय? तर कुठल्याही समस्येला 3 पर्याय असतात. एक ती ऍक्सेप्ट करणं, दुसरी ती बदल करणं आणि तिसरी हळूवारपणे तिला डायल्यूट करून तिच्यावरनं बाहेर पडणं. आणि क्लायमेट चेंजच्या बाबतीतही तेच आहे. क्लायमेट चेंजच्या बाबतीत आपल्याकडे चॉईस आहे, मिटिगेशन, अडॉप्शन अँड सफरिंग. आणि म्हणून याला काही सोल्युशन्स आहेत, त्याला काही अप्रोचेस आहेत आणि त्यातून क्लायमेट चेंज मिटिगेशन घडेल आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या द्वारे क्लीन एनर्जी करणं हे त्यातलं एक मिटिगेशन आहे, हे लक्षात घ्या. आणि मग हे किती लेवलला कार्य करतंय तर तुम्हाला सांगितलं, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणले, त्यानंतर प्रत्येक देशाने ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. महाराष्ट्र सरकारने चला जाणूया नदीला हा GR आणला, ग्रामपंचायत लेवलला मनरेगा स्कीमला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणले. एज्युकेशन सेक्टरमध्ये नॅपने वेगवेगळ्या प्रकारच्या एन्व्हायरमेंटच्या संदर्भामध्ये मूल्यांकनामध्ये क्रायटेरियामध्ये 7वा क्रायटेरिया 6वा क्रायटेरियामध्ये मार्क्स दिले. युनिव्हर्सिटी कॉलेजेस यासाठी कार्य करते, NSS सारखे संस्था याच्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करतात, NGO कार्य करतात, हे सगळे कार्य करतायत, प्रत्येक जण ज्या त्या लेवलला कार्य करताय. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचंय तर आपल्याला आपल्या लेवलचं कार्य करायचंय. कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपल्यापासून झाली तर जग बदलतं. म्हणून आजच्या प्रेझेंटेशनचा मुख्य उद्देश आहे इंडिव्हिज्युअल लेवल म्हणजे पर्यावरणपूरक जीवन आपण स्वीकारणं. यामध्ये मग एनर्जी कॉन्झर्वेशन मध्ये 3 स्टेजेस येतात. पहिले जे आहे ते एनर्जीचं संवर्धन करणं, दुसरं आहे एनर्जी एफिशियंट करणं आणि तिसरं आहे पर्यायी रिन्युएबल म्हणजे जे काही अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत त्याचा आपण वापर जो आहे तो बदलणं. मग एनर्जी कॉन्झर्वेशन मध्ये आपण काय करू शकतो तर उदाहरणार्थ घरामधले जे काही इक्विपमेंट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत, आपण रिमोटच्या सहाय्याने बंद करतो तर त्याचा स्विच ऑफ बंद करणं, वेगवेगळ्या माध्यमातून एनर्जीचं कॉन्झर्वेशन करणं, अनावश्यक ठिकाणी लाईट्स बंद करणं, ट्यूबलाईट बंद करणं, वर्गातून बाहेर पडत असताना ट्यूबलाईट फॅन बंद करणं, घरी अनावश्यक ट्यूबलाईट फॅन बंद करणं, पावसाळ्यामध्ये गरज नसेल तेव्हा वॉशिंग मशीन रेफ्रिजरेटर बंद ठेवणं. असे इक्विपमेंट्स आपण बंद केले तर एनर्जी कॉन्झर्वेशन होईल, ते आपण पुढे बघणारच आहोत. मग एनर्जी इफिशियन्सी, मग त्यातून जे इक्विपमेंट्स येत आहेत की ज्यातून एनर्जी कॉन्झर्वेशन कमी होतं असे अनेक इक्विपमेंट्स अलीकडच्या काळामध्ये डेव्हलप झाले. मग त्या ठिकाणी ते इक्विपमेंट्स वापरणं, लाईट मध्ये बदल करणं, हॉट वॉटर हिटिंगचे इन्स्ट्रुमेंट बदलणं, रेफ्रिजरेटर बदलणं, एअर कंडिशनर बदलणं, या गोष्टींकडे हळूहळू वाटचाल असते. आणि नंतर मग रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस ज्यामध्ये सोलर एनर्जी असेल, बायोडिझेल असेल, बायोमास असेल, विंड एनर्जी असेल, जिओथर्मल एनर्जी असेल आणि हायड्रो एनर्जी असेल यांचा वापर वाढवणं. पारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर टाळणं ही आहेत एनर्जीच्या दृष्टिकोनातून होणारी सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या गोलची स्टेजेस. मग यामध्ये ह्या ज्या काही तुम्हाला आता सांगितलेल्या एनर्जी आहेत यातून आपण पर्याय देण्याकडे वाटचाल केली पाहिजे. आणि म्हणून सस्टेनेबल पर्यावरणपूरक जीवनशैलीमध्ये 6 सिंपल स्टेप्स आपल्याला सांगतो, ज्यामध्ये ऑप्ट फॉर एनर्जी इफिशियंट अप्लायन्सेस. सुरुवातीला आपण एनर्जी कॉन्झर्वेशन करायची, आपल्या घरातलं देखील एनर्जीचं ऑडिट आपण केलं पाहिजे. किती बल्ब्स आहेत, किती एनर्जी लागते, जसं आपण महाविद्यालयामध्ये एनर्जी ऑडिट करतो, ग्रीन ऑडिट करतो त्याच पद्धतीने. आणि ते कमी करण्याकडे वाटचाल करणं, त्यासाठी प्रॉपर इक्विपमेंट्स घेणं, योग्य पद्धतीचे लाईट्स लावणं, या गोष्टी करणं. नंतर रिड्यूस वॉटर कन्झम्पशन, वॉटरचं कन्झम्पशन कमी केलं
त्याच्यामधून देखील जगातील 1.8 बिलियन पॉप्युलेशनला 2025 पर्यंत वॉटर शॉर्टेज आहे. वॉटरही वाचेल आणि एनर्जीचा देखील फायदा होईल. परचेस लोकली ग्रोन ऑर्गॅनिक फूड. आपण ऑर्गॅनिक फूडचा वापर केला तर त्याच्यातून प्लांट बेस्ड डाएट येईल आणि त्याचाही फायदा या ठिकाणी घडून येईल. डोनेट अँड कंपोस्ट फूड. या ठिकाणी कारण फूडचा संबंध पुन्हा शेतीच्या संदर्भात येतो, शेतीचा संदर्भ पाण्याशी, पाण्याचा संदर्भ पुन्हा एनर्जीशी येतो, म्हणून हे सायकल मध्ये हे येतं. यूज इको फ्रेंडली प्रोडक्ट्स. कोणते आहेत त्याचे काही एक्झाम्पल सांगतो. अँड डिटॅच प्लास्टिक. सर्वात डेंजर हे प्लास्टिक आहे, ज्याच्यामधनं ज्वलनातून जो काही क्लोरोफ्लोरो कार्बन बाहेर पडतो तो कार्बन अत्यंत भयानक आहे, ज्यामुळे ओझोनला छिद्र पडतं आणि त्यातून तापमान वाढ होते. एक साधं उदाहरण सांगतो पर्यावरण जीवनशैलीचं. सकाळी उठल्यावर आपण टूथब्रश करतो. आपला टूथब्रश हातात घेतल्यावर आपल्या लक्षात येईल टूथब्रश 3 प्रकारचे असू शकतात. एक प्लास्टिकचा असतो, एक बांबूचा असू शकतो आणि हल्लीच्या काळात इलेक्ट्रॉनिक पण आलेले लाईट्स वगैरे लागतात, मुलांना ते आवडतं. आता या 3 मध्ये पर्यावरणपूरक कोणता, तर कोणी सांगेल की बांबूचा. पण स्टॅटिस्टिकली कसा, तर प्लास्टिकचा जर आपण टूथब्रश वापरला तर त्या ठिकाणी 25 kg कार्बनचं उत्सर्जन 20 ब्रश नंतर होतं आणि तो ब्रश 1000 वर्ष डिकम्पोज होत नाही प्लास्टिकचा. या ठिकाणी बांबूचा जर वापरला तर सेम कंडिशन साठी फक्त 4 kgचं कार्बनचं उत्सर्जन होतं आणि त्याला नष्ट व्हायला 4 ते 6 महिने लागतात. म्हणजे रिसायकल पण होतं, कार्बनचं उत्सर्जन 21 किलोग्रॅमनी कमी होतं. मग आपण आपल्या घरातील 5 सदस्यांनी जर अशा पद्धतीचे ब्रश घेतले, प्लास्टिक अवॉइड केलं, आरोग्यदायी. झिरो वेस्ट किचन. आपल्या किचन मध्ये जा. आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये अनेक कॉलेजेस ग्रीन ऑडिट करतं, एनर्जी ऑडिट करतं आणि त्याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ISO स्टँडर्ड्स आहेत त्याचे देखील रँकिंग केले जातात. पण जेव्हा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचं ISO मी स्वतः केलं त्यामध्ये मला हे लक्षात आलं की आपल्या किचन मधल्या अनेक गोष्टींमध्ये ISO स्टँडर्ड नुसार प्लास्टिकचा रियूज करायलाच नकोय किंवा त्याचा वापर अलाउड नाही. त्या बॉटलच्या खाली किंवा कुठेतरी जे आपण बघत नाही तिथे ते लिहिलेलं असतं ते आपण आरोग्यासाठी वापरतो, त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे आजार लागतात, पर्यावरणाला नुकसान होतं. म्हणून किचन आपलं झिरो प्लास्टिक कसं होईल, झिरो वेस्ट कसं होईल याचा वापर केला पाहिजे. ज्यामध्ये पिशव्या, क्लॉथ शॉपिंग बॅग वापरल्या पाहिजे, क्लॉथ नॅपकिन वापरावेत, नंतर रियुजेबल प्रोडक्ट बॅग वापराव्यात, रियुजेबल सँडविच रेपर्स असतील, रियुजेबल स्नॅक बॅग असतील, मेश मार्केट बॅग असेल, ग्लास जार असतील, रियुजेबल कंटेनर्स असतील प्लास्टिकच्या ऐवजी, स्टेनलेस स्टीलच्या वॉटर बॉटल असतील, स्टेनलेस स्टीलचे स्ट्रॉ असतील, प्लास्टिक फ्री स्क्रबर असेल, मेटल लंच बॉक्स असतील, बांबू कटलरी सेट असतील, क्लॉथ बाउल असतील. अशा अनेक कितीतरी मोठी यादी होऊ शकते की जी पर्यावरणपूरक आहे आणि आरोग्यदायी देखील आहे, तिचा वापर आपण करावा. नंतर कधी कधी आपण सायकलचा वापर करावा जो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. जॉईंट व्हेकल वापरावी. त्याच पद्धतीने आता आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंटचे ट्रान्सपोर्टेशन वापरण्याचं प्रमाण कमी, पण जगातील अनेक देशांमध्ये ते कंपल्सरी. सेफ फ्युएल, इंधन वाचन, यातून फार मोठ्या प्रमाणात आपण एनर्जी वाचवतो. विद्यार्थ्यांना माझी एक विनंती, सिग्नल वरती गेल्यावरती आपली बाईक बंद करा. 1 मिनिट जर बाईक बंद केली तर तुम्ही 4 kg कार्बनचं उत्सर्जन कमी करता आणि अशा पद्धतीने लाईफस्टाईल जर सवय लागली तर फार मोठ्या प्रमाणात तुम्ही कॉन्ट्रीब्युट करू शकतात. म्हणून प्लीज नॉट टू यूज युअर व्हेकल ऍटलिस्ट वन्स अ वीक. आठवड्यातून तुम्ही एकदा आपली व्हेकल वापरणार नाही, ट्रान्सपोर्टेशन वापरू हे ठरवूयात. कारपूल, व्हेन एव्हर पॉसिबल शेअर अ बाईक. ड्राईव्ह स्मार्ट, म्हणजे विनाकारण सिग्नल आहे, रेस करतोय, विनाकारण त्यातून कार्बनचं इमिशन होतंय, हॉर्न वाजवतोय. वॉकिंग, सायकलिंग, यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट, ट्राय टू मॉनिटर. जर आपण आपल्या व्हेकलच्या टायर मधली हवा जरी वेळोवेळी चेक केली, 30 सेकंद पेक्षा जास्त काळामध्ये त्या ठिकाणी या व्हेकलद्वारे तुम्ही प्रत्येक लिटर पेट्रोलच्या कन्झम्पशनद्वारे 4 किलो कार्बनचं उत्सर्जन कमी करू शकतात. इतका मोठा परिणाम हा व्हेकल सिग्नलला बंद करणं असेल
किंवा आपले जे काही कार असेल किंवा व्हेकल जी व्हेकल असेल त्याच्या टायर मध्ये हवा भरणं इतकं इम्पॉर्टंट आहे, त्याचा फायदा इतका आहे. ही जीवनशैली तर आपण स्वीकारायलाच पाहिजे. नंतर गो ग्रीन, आपल्यालाही आवड आहे, आपण जातो, पण इतरांनाही त्यासाठी कन्व्हिन्स करावं की ग्रीन एनर्जीकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण कार्य करावं. नंतर 12 टिप्स टू सेव्ह एनर्जी ॲट होम. टर्न ऑफ लाईट्स व्हेन लिव्हिंग अ रूम, स्विच टू एनर्जी इफिशियंट अप्लायन्सेस, यूज LED lights, unplug devices when not in use, keep thermostat at low temperature, reduce water consumption, use smart automated devices, double glazing, switch the double glazing, cook with lid on, use smart meter to track usage, wash at a cold temperature, use solar power devices. आणि आपण एक तर करू शकतोच की आपल्या घरात जे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत त्याद्वारे कमीत कमी रिमोटचा वापर करून आपण आपले ते इक्विपमेंट्स बंद करण्याच्या ऐवजी डायरेक्ट बटन बंद करू शकतो. त्यातूनही फार मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी सेव्ह होऊ शकते आणि पर्यावरणपूरक जीवनशैली. विद्यार्थी मित्रांनो, खरंच रेफ्रिजरेटरची गरज आहे का हा एक मोठा प्रश्न आहे. जर मेडिकल गोष्ट सोडली तर रेफ्रिजरेटर पूर्वी अलाउडच नव्हते किंवा आपल्या भारतात नव्हतेच. युरोपियन कंट्री किंवा जेव्हा भारत पारतंत्र्यात गेला तेव्हा युरोपियन लोकांची जीवनशैली तशी होती म्हणून त्यांनी या गोष्टी इकडे आणल्या आणि आपल्याला त्याची सवय लागली. अलीकडच्या काळात रेफ्रिजरेटर बऱ्याचदा फॅशन म्हणून किचन मध्ये असतं, कदाचित त्याच्यात काहीच नसतं तरी ते चालू असतं, परंतु त्यातून बाहेर पडणारा क्लोरोफ्लोरोकार्बन हा भयानक आहे. तुम्ही प्रयत्न करून बघा, घरामध्ये जर लहान बाळ नसेल, मेडिकल साठी आवश्यकता नसेल, तर घरातली कुठलीही वस्तू जी आपण सस्टेन होत नाही ती जबरदस्तीने त्याच्यात प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, ती निसर्गाच्या विरुद्ध आहे. भाजीपाला गरज नाही 8 दिवस त्याच्यात कोंबून ठेवला जातो, दूध नाचते म्हणून त्याच्यात ठेवला जातो. मुळातच पूर्वी या गोष्टीसाठी रेफ्रिजरेटर नव्हतं तर भाजीपालाही खराब होत नव्हता, दूधही खराब होत नव्हतं. आणि जी गोष्ट खराब होते याचाच अर्थ ती निसर्गालाच मान्य नाही तर मग आपल्या शरीराला आपण का द्यायची. याच्यातून डाएटची सिस्टीम येते, शिळं अन्न आपण त्यात ठेवतो, पुन्हा ते गरम करून खातो आणि अशा पद्धतीने त्या रेफ्रिजरेटरचा विनियोग होतो. आणि म्हणून रेफ्रिजरेटर बंद करून बघा, सुरुवातीला काही दिवस त्रास होईल परंतु नंतर तो तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होईल. मी स्वतः 12 वर्षांपासून रेफ्रिजरेटरचा वापर पूर्णपणे बंद केला, कुठलीही अडचण कधीही आली नाही. आणि आपल्याला जर घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल, तिची एखादी औषध किंवा टॅबलेट ती ठेवण्यासाठी आवश्यकता असते की तेवढ्या वेळापुरता आपण जर त्याचा वापर केला तर त्यातून देखील एनर्जी कॉन्झर्वेशन होऊ शकतं असं मला वाटतं. त्यानंतर सोलरकडे जाणे, सोलर बल्ब असतील, सोलर पंप असतील किंवा आपण महाविद्यालयांमध्ये जसं सोलर वापरतो तसं आपल्या घरी सोलरचा वापर वाढवा. पूर्वी शरद नळ बघ होतं, आता शरद नळ बंद कर आणि ॲटो सेन्सॉर जे काही इक्विपमेंट्स आहेत त्याचा वापर वाढवला पाहिजे. आणि वॉटर कन्झर्वेशन मधनं एनर्जी कॉन्झर्वेशन आपाप होतं म्हणून ते केलं पाहिजे. ट्रीज आर द बेस्ट थिंग्स फॉर कार्बन डायऑक्साईड आणि NSS चे विद्यार्थी प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात. ईच पर्सन रिक्वायर 12 स्क्वेअर मीटर ऑफ द ग्रीन कव्हर. आणि म्हणून आपण प्रत्येक याच्यामध्ये कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो ते बघू शकतो. रिसायकलिंग केलं पाहिजे. इंडियन्स डोंट नीड टू बी टोल्ड दिस, कारण भारतामध्ये ही संस्कृतीच आहे रिसायकलिंगची. आपली मुळातच जीवनशैली ही पूर्वी रिसायकलिंगची होती, नंतरच्या काळामध्ये ते रिसायकलिंग करणं आपण प्लास्टिककडे आलो, आपण आपली जीवनशैली सोडली, पर्यावरणपूरक त्यातूनही झालं. आणि हे तर आपण करू शकतो. सेव्ह पेपर, महाविद्यालयात अनावश्यक पेपर वापरू नका. नॅकची कामं मॅक्सिमम ईमेलद्वारे करा, मॅक्सिमम डिजिटल करा. प्रिंट काढून शिक्के मारण्याच्या ऐवजी डिजिटल स्टॅम्प त्या ठिकाणी वापरा. अनेक मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पेपर वाचू शकता. पेपर वाचवणं म्हणजे झाडं वाचवणं, झाडं वाचवणं म्हणजे ग्रीन कव्हर होणं, ग्रीन कव्हर आणणं म्हणजे कार्बनचं इमिशन त्या ठिकाणी ते रिड्यूस होण्यास मदत होणं. आणि अशा पद्धतीने आपण एनर्जीला कॉन्ट्रीब्युट करू शकतो. जेव्हा इतरांना गिफ्ट द्यायचंय तेव्हा ते गिफ्ट देत असताना रिसायकल मटेरियलच द्या. रिसायकल मटेरियलचं असेल, लोकल प्रोडक्ट असतील तरी चालतील. आणि म्हणून जाता जाता तो आपल्या सर्वांसाठी 5 इजी ग्रीन सोल्युशन सांगतो आणि आजच्या व्याख्यानाच्या समाप्तीकडे येतो. त्यामध्ये सेव्ह फ्युअल, रिड्यूस पोल्युशन, सेव्ह इलेक्ट्रिसिटी,
segregate and vermicomposting your garbage, grow maximum trees, and change your lifestyle as an eco-friendly lifestyle. And please tell others. Let's start from ourselves. Definitely, we will not entirely change the problem, but we will definitely contribute to solve the world problem related to climate change, global warming, and therefore it is essential to use clean energy, green energy, conserve the energy resources, then use the substitute energy resources, and finally accept the usable or reusable energy resources. That is more important in terms of the energy conservation. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वतःपासून सुरुवात करा, इतरांना उपदेश देऊ नका. आपण स्वतः जर सुरुवात केली, आपण इम्प्लिमेंट केलं. एकच सांगतो, आमच्याकडे एन्व्हायरमेंटचे विद्यार्थी असतात, त्यांना इंटरव्ह्यू मध्ये आम्ही जास्त प्रश्न करत नाही, प्रोजेक्ट करतात. पण माझा एक प्रश्न असतो की प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यभरामध्ये जर आपण आपली प्लास्टिकची कॅरी बॅग वापरणं बंद केलं, भाजीपाला घ्यायला जाताना पूर्ण आयुष्यभर भाजीपाल्यासाठी जर आपल्या घरातील एखादी कापडी पिशवी वापरली, प्लास्टिकची पिशवी वापरली नाही, तरी देखील आपण मोठं कॉन्ट्रीब्युशन करतो. आणि हे तर आपण करूच शकतो. आपल्यापासून सुरुवात करून बघा. एकच गोष्ट कुठली तरी स्वीकारा, नक्कीच बदल होतो आणि आपण ग्लोबल वॉर्मिंग 1.5च्या आतच थांबवू आणि पुढच्या पिढीला हे शाश्वत विकास मूल्य जी आपल्याला दिलेली आहे युनायटेड नेशननी, गव्हर्नमेंटनी, ती आपल्यासाठी आहे. आपली पृथ्वी आपल्यासाठी, आपल्या नेक्स्ट जनरेशनसाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आपण करूयात आणि कॉन्ट्रीब्यूट करूया. हाच आजच्या गव्हर्नमेंटच्या या GRचा या व्याख्यानाचा उद्देश होता आणि आपल्या महाविद्यालयाने हे कॉन्ट्रीब्युशन केलं, हा त्याचा एक भाग झाला. आपण सर्व मी या ठिकाणी शांततेत हे व्याख्यान ऐकलं. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, उपप्राचार्य, कोऑर्डिनेटर्स या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. खरं तर अत्यंत व्यस्त शेड्यूल आमचं आहे, SSRचं कामकाज आहे, म्हणून मी या टॉपिकला कितपत न्याय देऊ शकलो मला माहिती नाही. परंतु माझा मेसेज हा मुख्य विद्यार्थ्यांसाठी होता. त्यातील 5 विद्यार्थ्यांनी जरी हे स्वीकारलं तरी आजच्या व्याख्यानाचं फलित झालं असं मी समजेल. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. सरांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अतिशय मुद्देसूद माहिती सांगितलेली आहे आणि की जे प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे आणि या माहितीचा फायदा सर्वांनाच होईल यात मुळीच शंका नाही. सरांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RR अहिरे सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं आयोजित ऊर्जा स्रोत संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली या विषयावरील वेबिनार प्रसंगी उपस्थित असलेले आपले व्याख्याते डॉक्टर ज्ञानेश्वर पवार सर, महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर राठोड, डॉक्टर वाकोडे मॅडम, डॉक्टर सचिन गोवर्धने आणि सर्व माझे सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी. तर म्हणजे प्रथमतः मी डॉक्टर ज्ञानेश्वर पवार सरांचं अभिनंदन करतो की आपण अतिशय छान असं प्रेझेंटेशन आमच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली या विषयावर केलेला आहे. सर, आपण शाश्वत विकास कसा आणि त्याच्याबद्दलची माहिती आणि त्यासाठीचे 17 उद्दिष्ट आणि हवामानाचे होणारे बदल ही सर्व पार्श्वभूमी त्या ठिकाणी सांगितली आणि मानवी क्रियेमुळे आपण ऊर्जेचे स्रोत जे असतील त्याचं पतन कसं करत आहोत आणि कार्बनच्या उत्सर्जनामुळं आपण ग्लोबल वॉर्मिंगला कसं सामोरं जात आहोत याच्या विषयीची अतिशय विस्तृत आणि चांगली माहिती या ठिकाणी आपण सांगितलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या विषयाला आपण न्याय दिलेला आहे. आपण शेवटी समारोप करताना म्हटला, पण मला सांगावंच वाटतं की अतिशय
अभ्यासपूर्ण असं व्याख्यान आपण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आमच्या विद्यार्थ्यांना ज्या टिप्स आपण दिल्या 6 टिप्स, आणि त्याच्यामुळे आपलं सस्टेनेबल लाईफस्टाईल आपण कशी सुधारू शकतो याविषयीचं अतिशय छान असं उदाहरण दिलंय. आणि एक नवीन उदाहरण म्हणजे टूथब्रशच्या बाबतीतलं आपण सांगितलं. आणि खऱ्या अर्थानं आपण जर आपल्या आधीचे पूर्वज असतील किंवा आपण अलीकडे पण बघतो की लिंबाची काडी घेऊन घासणं हा एक त्याच्या मागचा उद्देश जर बघितला, आणि खरंच जर अशा पद्धतीचे जास्तीचे टूथब्रश तर त्याचा सुद्धा कसा परिणाम होऊ शकतो याविषयीचं अतिशय छान असं विश्लेषण आपण या ठिकाणी केलेलं आहे. मी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की आपण स्वतःपासून आपली लाईफस्टाईल बदलायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि जर आपली स्वतःची लाईफस्टाईल बदलली तर पर्यावरणासाठी पूरक अशी जीवनशैली आपल्याला आपोआप त्या ठिकाणी प्राप्त होते. आम्ही सर खरंच तुम्ही दिलेल्या टिप्सचा जर उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो की माझ्या कॅबिन मधनं बाहेर पडताना मी पहिल्यांदा माझे सगळे लाईट फॅन सर्व ऑफ करतो. आणि हे उदाहरण मी विद्यार्थ्यांना नेहमी देत असतो की आपल्या घरी सुद्धा आपल्याला या पद्धतीनं करता येईल. आणि आपण या ठिकाणी नॅकचा सुद्धा उल्लेख केला, आणि नॅक मध्ये सुद्धा या गोष्टींना मार्क्स दिलेले. आणि त्याच्यामध्ये आपण आपले सगळे जे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असतील तर ते 5 स्टार अप्लायन्सेस आपल्याला कसे वापरता येतील घरासाठीचे याचाही विचार आपण आता करायला लागलो आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनी त्या पद्धतीनं तो विचार करावा. आणि खेड्यातले जे मित्र असतील त्यांनी अजून सुद्धा विचार करायची गरज आहे की खेड्यामध्ये अजून सुद्धा जुन्या पद्धतीचे काही लाईट लावले जातात. आणि मग ते CFL नंतर आता LED लाईट आपल्याला कसे जास्तीत जास्त उपयोगात आणता येतील याचाही विचार आपण प्रामुख्यानं करणं गरजेचं आहे. कारण आपण पूर्वीचे लाईट आणि आता जे LED नवीन बाजारामध्ये लाईट आलेले आहेत तर त्यांचा जर वापर केला तर बऱ्याच प्रमाणात आपण इलेक्ट्रिसिटीची बचत त्या ठिकाणी करू शकतो. आणि त्यानंतर आपण सोलर पॅनल असतील किंवा पाणी तापवण्यासाठीचे सोलर वॉटर हीटर्स असतील या पद्धतीचे अप्लायन्सेस जर वापरायला सुरुवात केली आणि तशा पद्धतीची जीवनशैली जर आपण केली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. बाजारात जाताना खूप साऱ्या कॅरी बॅग आपण गोळा करत राहतो. प्रत्येक पावशेर भाजीसाठीची प्लास्टिकची पिशवी आपण घेतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण कापडी पिशवी घेतली आणि ती जर वापरली तर खऱ्या अर्थानं पर्यावरणासाठीची मदत आपण आपल्या पर्सनल लेवलला करू शकतो. म्हणजे सरकार या दृष्टीनं खूप सारी पावलं उचलतात आणि त्यासाठीचे प्रयत्न चालू असतात. पण त्या प्रयत्नांना आपला हातभार लागणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आणि उत्तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर नांद्रे सरांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं की G20च्या निमित्तानं आपण प्रत्येक महाविद्यालयामध्ये ऊर्जा स्रोत संवर्धन आणि पर्यावरण पूरक जीवनशैली याविषयीची व्याख्यानं आणि प्रबोधन करावं. याविषयीचं प्रबोधन करणं खूप गरजेचं होतं. सर परत एकदा मी आपल्याला आपले आभार मानतो महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्यानं यासाठी की आमच्या विद्यार्थ्यांना आपण या प्रकारची जीवनशैली डेव्हलप करण्यासाठीचे प्रोत्साहन या निमित्तानं नक्की मिळेल. आपण हे युट्यूबला लाईव्ह पण आपण टाकलेलं आहे सर, आणि त्याच्यामुळं मॅक्सिमम लोकांपर्यंत आपलं हे व्याख्यान कसं पोहोचेल यासाठीचे प्रयत्न आमचे सहकारी मित्र या ठिकाणी करणार आहेत. मी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर राठोड, डॉक्टर वाकोडे मॅडम, त्यांचे सर्व सहकारी यांचे या ठिकाणी अभिनंदन करेन की अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आपण करून आणला. आणि डॉक्टर सचिन गोवर्धने सरांचे आपण मित्र आहात आणि मला सचिन गोवर्धने सरांनी सांगितलं की सर असं व्याख्यान आपल्याला सर देऊ शकतील. तर मला खूप आनंद झाला. आणि मी नाशिक जिल्ह्याचा असल्यामुळं परत एकदा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या महाविद्यालयातला प्राध्यापक आमच्या महाविद्यालयामध्ये या पद्धतीनं व्याख्यान देतात या गोष्टीचाही मला मनस्वी आनंद आहे. परत एकदा मी आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार
आणि आजच्या कार्यशाळेचे आभार व्यक्त करण्यासाठी मी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुरेंद्रसिंग मगर यांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे. प्राध्यापक सुरेंद्रसिंग मगर सर. नमस्कार. विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय साक्री आणि राष्ट्रीय सेवा योजना आयोजित कार्यशाळा आणि या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर पवार सर, KSKW सिडको कॉलेज नाशिक. सरांनी अतिशय एनर्जी रिसोर्सेस कन्झर्वेशन आणि इको फ्रेंडली लाईफस्टाईल हा विषय घेऊन आम्हा सर्वांना अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. यामध्ये सरांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे जे गोल्स आहेत ते, त्यानंतर एनर्जी कन्झर्वेशन, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन वेगवेगळे जे ग्रीन सोल्युशन्स आहेत, इको फ्रेंडली लाईफस्टाईल कशा पद्धतीने असू शकते, या विविध विषय घेऊन आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याबद्दल पुन्हा एकदा मी सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दादासाहेब डॉक्टर RR आहिरे सर, प्रमुख अतिथी म्हणून असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रदीप राठोड सर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर ज्योती वाकोडे मॅडम, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी, या सर्वांची देखील मी मनापासून आभार मानतो आणि अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.